नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, आपल्या दिवसाची सुरुवात ही बऱ्याचदा प्रवासाने होत असते आणि मग प्रवास कसा झाला याच्यावर मग आपलं पुढचा जो दिनक्रम असतो तो ठरत असतो. जर प्रवासात काही गडबड झाली किंवा त्रागा झाला तर मग आपण म्हणतो की दिवसही आपला खराब जाणार. प्रवास छोटा असो किंवा मोठा, तो सुरक्षित असला पाहिजे आणि सुखकर देखील. आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय काय आहे तो आधी बघून घेऊया. आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय आहे आपला प्रवास, सुखाचा प्रवास. जागतिक स्मरण दिवसानिमित्त हा आजचा आपला खास कार्यक्रम आहे. मंडळी, आत्ताच दिवाळीच्या सुट्ट्या झालेत आणि आपल्यापैकी बरेच जण प्रवास करून आले असतील किंवा प्रवासातही असतील. रोजचा प्रवास किंवा कधीतरी आपण जो करतो तो बाहेरगावचा प्रवास, महामार्गांवरचा प्रवास, हा सुरक्षिततेच्या दृष्टीने कसा असावा, एक नागरिक म्हणून आपण सुरक्षित प्रवास कशा पद्धतीने करू शकतो, याविषयी आजचा कार्यक्रम आहे. आणि आज आपल्याबरोबर आहे तितकंच महत्त्वाचं व्यक्तिमत्व. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. सर अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक, महाराष्ट्र राज्य, मुंबई आहेत. म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे वाहतूक विभागाचे प्रमुख आहेत. त्यामध्ये शहर वाहतूक येते किंवा महामार्ग पोलीस विभागही त्यांच्या नियंत्रणात आहे. गेल्या 24 वर्षापासून पोलीस विभागात सरांनी वेगवेगळे महत्त्वाचे पदभार सक्षमपणे सांभाळलेले आहेत. त्यांच्या या सगळ्या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. त्यातले अगदी काही मोजके मला इथे नक्कीच सांगायला आवडतील. युनायटेड नेशन्सचा UN मेडल त्यांना मिळालेलं आहे. अनेक मेडल्स त्यांना मिळालेली आहेत. स्पेशल सर्व्हिस मेडल मिळालेलं आहे आणि आंतरिक सुरक्षा सेवा पदकाचे देखील सर मानकरी आहेत. आयर्न मॅन या किताबाचे देखील सर मानकरी आहेत. याशिवाय सरांचं जे शिक्षण आहे ते वेगवेगळ्या विषयात सरांनी घेतलेलं आहे. इंजिनिअरिंग आहे, वकिली आहे, IT आहे, MBA आहे आणि सरांनी क्राऊड मॅनेजमेंटमध्ये PhD देखील केलेली आहे. ह्या समग्र अनुभवावर सरांनी काही पुस्तकं देखील लिहिली आहेत. मालेगाव यात्रा हे मराठी पुस्तक आहे. तसंच पोलिसिंग अ न्यू डायमेन्शन हे देखील मराठी पुस्तक आहे. कुशावर्ताचा कोतवाल हे देखील सरांचं एक पुस्तक आहे. आणि तसंच डेक्कन क्लिफ हँगर हा त्यांचा एक अनुभव आहे जो पुणे ते गोवा सतत सायकलिंग सरांनी केलेलं आहे. त्या अनुभवावरचं हे पुस्तक आहे. खरं तर इतरही विषयातले सरांचा जो अनुभव आहे तो अतिशय गाढा आहे. त्याविषयी देखील आपण थोडंसं बोलणार आहोत. आणि आजचा जो दिवस आहे स्मरण दिवस, त्याविषयी आणि वाहतूक सुरक्षिततेविषयी आपण बोलणार आहोत. अर्थातच आपला सहभागही आम्हाला अपेक्षित आहे. त्यासाठी आपण ह्या दूरध्वनी क्रमांकावर नक्कीच संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 आणि 24988050. 022 हा STD कोड आहे मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. तर फोन जरूर करा, आपले प्रश्न इथपर्यंत नक्कीच पोहोचवा. पण फक्त आपण एक काळजी घेणार आहोत. जेव्हा तुम्हाला कळेल की फोन इथे जोडला गेलाय तेव्हा टीव्हीचा आवाज अगदी कमी किंवा पूर्णपणे बंद ठेवा आणि आजच्या विषयाला अनुसरूनच आपले नेमके प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. सर नमस्कार. पुन्हा एकदा आपलं स्वागत करते कार्यक्रमात. आणि आज खरोखरच तुमच्या संपूर्ण व्यस्ततेतून तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी हा वेळ काढलेला आहे. खूप खूप धन्यवाद. सर, तुम्ही काय सांगाल की हा जो जागतिक स्मरण दिवस आहे तो नक्की काय आहे आणि त्याविषयी थोडंसं आम्हाला सुरुवातीला ऐकायला आवडेल. मॅडम, हा जे फार मोठा विषय आहे आणि हे दरवर्षी भरपूर ॲक्सिडेंट्स होतात पूर्ण देशामध्ये, जगामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये. मग हे जे लोक त्याच्यात मृत्युमुखी पडतात किंवा ते गंभीर जखमी होतात तर त्यांना स्मरण करण्याचा दिवस आहे. आणि आपण त्याच्यासाठी काय काय करू शकतो आणि जे एजन्सीज त्याच्यात काम करतात, जसे हेल्थ डिपार्टमेंट आहे, डॉक्टर्स आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे किंवा इतर डिपार्टमेंट्स आहे जे या
शी निगडीत आहे या विषयाशी, तर त्यांनाही आपण धन्यवाद करण्याचा एक दिवस आहे. आणि हा दिवस जो आहे 1993 मध्ये बरं. सुरू झाला होता आणि तो रोड पीसनी सुरू केला होता. परंतु नंतर युनायटेड नेशन्सने याला 2005 मध्ये हा विषय घेतला आणि त्याच्याबद्दल सलग हे विषयावर सध्या काम बरं. होतो आहे. म्हणजे ॲक्सिडेंट झाले नाही पाहिजे, ॲक्सिडेंट झाला तर लोकांना मदत मिळाली पाहिजे आणि आपण त्याच्याबद्दल अवेअरनेस, जागरूकता काय काय करू शकतोय, ह्या दिवसाचा एक फार मोठा उद्देश आहे. नक्कीच. म्हणजे खरं तर अशा सर्व लोकांना एक स्मरण दिवस आणि त्याचबरोबर पुढे असे अपघात होऊ नयेत ते टाळण्यासाठी आपण काय करायचं जी. याविषयी देखील सर आज आपण बोलणार आहोत. तुम्ही काय सांगाल सर, आता सध्या महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक आणि अपघात तर ह्यांचं थोडंसं आपल्याला प्रमाण कळू शकेल, किती गांभीर्य आहे याचं? आपण मागील 5 वर्षाचा जर हे बघितला आकडा, तर तो सध्या सलग ते इन्क्रीज होत आहे. म्हणजे बरं. नंबर ऑफ ॲक्सिडेंट्स असतील किंवा लोक जे मृत्युमुखी पडतात, तर मागच्या वर्षी जवळपास 15,224 लोक याच्यात मृत्युमुखी पडले बरं. होते आणि 30,000 पेक्षा जास्त ॲक्सिडेंट्स महाराष्ट्रामध्ये झालेले आहे. मग हे आकडा वाढतोय मागील 3 वर्षापासून सलग. आणि हा जे आहे एक गंभीर, एक अलार्मिंग सारखा आम्हाला दिसतंय. कारण एकही मृत्यू जर झाली रोडवर, तो एक लॉस आहे, तो एक पर्सनल लॉस आहे, फॅमिलीचा लॉस आहे आणि सोसायटीचा लॉस आहे. खरं आहे. कारण आपण जसं पाहतो ना, याच्यात जास्त जी डेथ्स होत आहेत ती एक पर्टिक्युलर एजमधले जे लोक आहेत त्यांची जास्त डेथ याच्यात होत आहे आणि ते आहे युवा मंडळी. बरं. तर आपण एक यंग नेशन आहे आणि यंग नेशनमधून जर युवा मंडळी असे रोडवर त्याच्या मृत्यू होत आहे, तर तो एक अलार्मिंग आहे. म्हणून मी सांगितलं की दिस इज अन अलार्मिंग इश्यू. नक्कीच अतिशय गंभीर अशी ही समस्या आहे आणि सरांनी जो आकडा सांगितला की तो देखील खूप मोठा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आपल्याला टाळता येऊ शकतं. तर ते कसं टाळायचं याविषयी आजचा कार्यक्रम आहे. सर, दरवर्षी तुम्ही सांगितलं की ह्याच्यामध्ये दुखापती किंवा गंभीर जखमा झाल्यात किंवा मृत्युमुखी पडलेत लोक, अशी संख्या जास्त वाढतीये, युवकांची संख्या त्याच्यामध्ये जास्त आहे. तर काय प्रमुख कारणं आपल्याला ह्या सगळ्या केसेसमध्ये दिसून येत आहेत? जो प्रमुख कारण जे आपण डेटा आमच्याकडे येतो आणि डेटा ॲनलाईज आपण करतो आणि त्याच्यानंतर आपण जे रिपोर्ट्स तयार करतो की काय कारण आहे, तर त्या कारणामध्ये जो मुख्य कारण आहे तो आहे ओव्हर स्पीडिंगचा. अच्छा. आणि स्पीडवर कंट्रोल जर आपला नसला, तर आपला वाहन जर एकदम एक काहीतरी सरप्राईज एलिमेंट आपल्या समोर आला, जसा एखादा जनावर आला, तर एकदम आपल्या स्पीडमध्ये ब्रेक ज्यावेळेस अप्लाय करायचे आहे किंवा एखादा वाहन रॉंग साईडनी आला किंवा असं झालं, तर तेव्हाही आपण कंट्रोल करू शकत नाही. तसेच रोड की कंडिशन काही वेळेस हे असतात की एखादा दगड आला समोर किंवा खड्डा वगैरे आहे, तर अशी जर परिस्थिती आली तर ओव्हर स्पीड जर आपली गाडी असली तर आपण कंट्रोल करू शकत नाही. जवळपास 74% जे आहे ॲक्सिडेंट्स हे ओव्हर स्पीडिंगमुळे आपल्याकडे होत आहे. तर ओव्हर स्पीडिंग फार मोठा एक आपल्यासमोर एक चॅलेंज आहे आणि तोही त्याच्यावर आपल्याला काम करायचे आणि त्याच्याबद्दल आपण अवेअरनेस असो, लोकांना सांगणे असो, आमचे स्वतःचे अधिकाऱ्यांना सांगणं असो, हे सगळे त्याच्यात मुद्दे असतात. बरोबर आहे. सरांनी जसं सांगितलं की 74% अपघात हे अतिवेगामुळे होतात आणि आपण पाहतो की प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक महामार्गावर किती स्पीड लिमिट असलं पाहिजे त्या वेळेचं ते लिहिलेलं असतं. तर मला असं वाटतं सर, ते आपण नक्कीच प्रत्येकाने फॉलो केलंच पाहिजे. सर, बऱ्याचदा आपण असं बघतो की आपण मगाशी सांगितलं की आपला देश हा तरुणाईचा देश आहे. जी. आणि मग बऱ्याचदा आम्ही बघतो सर रस्त्यावर की बायकर्स असतात आणि मग ते अक्षरशः असे कसेही नागमोडी वळणं घेत रस्त्यावरून अगदी बेफाम वेगाने जात असतात. तर काय आपण ह्यांना सांगू शकता? किंवा अगदी काही लोक असंही म्हणतात की अरे नाही ते तरुण रक्त आहे ते तसेच जाणार. तर तुम्ही काय सांगाल की हे जे तरुण रक्त आहे त्याला सकारात्मक दृष्ट्या कसं वळण लावायचं? मला असं वाटतंय की युवा मंडळींनी विचार केला पाहिजे की तुम्ही तुमचं जे आयुष्य आहे
ते तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह कामासाठी लावला पाहिजे. तुमचेकडून तुमचे परिवाराची अपेक्षा असतात, देशाची अपेक्षा असतात आणि तुमचे स्वतःचे पण काही गोल्स असतात, तुमचे काही टार्गेट्स असतात, की मला हा अचीव्ह करायचा, हा मला ह्या लेवलवर मला पोहोचायचं आहे. जर तुम्ही हे गोष्टीवर कंट्रोल करू शकत नाही, तर मला असं वाटतंय की कुठेतरी तुम्ही चुकताय. आणि आम्ही पण युवा होतो, आमचे वडील पोलीस खात्यात होते. मी स्वतः कधीही विदाऊट हेल्मेट गाडी चालवली नाही. वा. एक तो हे होता की घरात घरात असं सांगण्यात आला, एक डिसिप्लिन म्हणजे घरचा जो आहे ना फार महत्त्वपूर्ण रोल आहे. तर फॅमिली जी आहे ते आपले जे पेरेंट्स आहे त्यांना मी विनंती करतोय की तुम्ही आपले जे मुले आहेत त्यांना सांगा की ट्रॅफिकचे नियम पालन करणे किती महत्त्वपूर्ण आहे. खरंय. आणि हे छोटे क्षुल्लक एक काही कारण असतात ज्याच्यामुळे आपण चुकतो, की मला इथे जायचं आहे, हा 100 मीटरवर किंवा दुकानात जायचं आहे, आत्ता येतो. आणि त्यावेळेस आपण हेल्मेटचा वापर करत नाही किंवा मुलांना सोडायला जातो, मग सकाळी महिला असो किंवा पुरुष असो हेल्मेट घालत नाही, सीट बेल्ट लावत नाही. आता एक नुकताच एक एक्झाम्पल सांगतो, आमचे पोलीसवालेही काही वेळेस नियम पाळत नाही. एक पुण्यामध्ये आमचे एक पोलीस कर्मचारी होता, तो रात्रीच्या वेळेस निघाला आणि समोरून एक कुत्रा आला आणि ते ॲक्सिडेंट त्याचे झाला. तो विदाऊट हेल्मेट होता आणि तो पडला. जवळपास 20-25 मिनटं तो पडतच होता तिथे, म्हणजे पडलेला होता. आणि त्याचे नंतर कळलं की हा पोलीसवाला किंवा इंजर्ड आहे, त्याला पाठवल्यानंतर कळलं असं. मग सांगण्याचा हेतू असा आहे की कोणीही असो, ॲक्सिडेंट कोणाच्याही होऊ शकतोय आणि ॲक्सिडेंट होऊ शकतोय. खरं. काही वेळेस आपली चूक असतात, काही वेळेस समोरचे हो, माणूसची. तर हे जे आहे त्यावेळेस तुम्ही जर प्रोटेक्टेड असले तर तुम्ही तुमचा जीव वाचू शकतोय. हेड इंजुरी नाही झाली, एखादा फ्रॅक्चर झाला, तुम्ही वाचू शकतात. परंतु हेड इतका कॉम्प्लेक्स आहे, मेंदूला जर मार लागली तर तुम्हाला म्हणजे वाचवण्याची जे एक हे असतात शक्यता खूप कमी होते आपली. कमी होत राहतात. बरोबर आहे. तसं सर, करू आपल्याला नये. एक फोन येतोय, तो घेऊया. आणि खरोखरच हेल्मेट घालणं ही गोष्ट अतिशय गरजेची आणि हे वेळोवेळी आपल्याला सांगितलं जातं. आणि हल्ली जर आपण हेल्मेट नाही घातलं तर आपल्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस घेतात, आपल्याला दंड करतात. आणि जेणेकरून पुढच्या वेळी जेव्हा आपण घरातून बाहेर पडू, पुढच्या वेळी जेव्हा आपण दुचाकी चालवू, तेव्हा हेल्मेट घालणं हे आपण विसरणार नाही. तर ते आपण जरूर लक्षात ठेवावं. आपल्याला फोन येतोय, दीपक डोईफोडे आपल्याशी बोलतायत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोल्याहून बोलतोय सर, दीपक गोयपूर. नमस्कार सर. नमस्कार. हा, नमस्कार दीपक. मी गोरेगाव तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोल्याहून बोलतोय. हो, बोला. आपला प्रश्न सलग विचारा. राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना काय काळजी घ्यायला धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. महामार्गावरून प्रवास करताना काय काळजी घ्यायला पाहिजे ते. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. राष्ट्रीय महामार्ग आपल्याकडे आहेत, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे किंवा आता समृद्धी एक्सप्रेस हायवे तयार झालेला आहे. तर बऱ्याचदा असं होतं की आपल्याला किंवा इतर लोकांना त्याची सवय नसते की तिथे काय आपल्याला नियमांचं पालन केलं पाहिजे. किंवा असंही होतं की इतका चांगला रस्ता आहे तर आपण स्पीडमध्ये जाऊया, अशीही काही लोकांची इच्छा असते. तर काय सांगाल तुम्ही, महामार्गावरून प्रवास करताना काय काळजी घ्यायची? मला तुम्हाला सांगायचं आहे की तो रोड कसा आहे. म्हणजे आजकाल आपण पाहतो की रोडची एक स्पीड लिमिट असतात, तर त्या स्पीडमध्येच तुम्ही तिथे गेले पाहिजे. दुसरं तुम्ही पाहिलं पाहिजे की तिथे इन्क्लाइन्स कसे, डिक्लाइन्स कसे, ट्रॅफिक कसं आहे, तिथे काहीतरी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे का, काय फ्लायओव्हरचं काम चालू आहेत का, रोडची कंडिशन कशी आहे, हे सगळं. कारण आपला डेव्हलपिंग नेशन आहे आणि जोराने आपले काम चालू आहे, नवीन हायवेज तयार होत आहे. मग तिथे कन्स्ट्रक्शन असलं तर आपण डायव्हर्शन्स काही वेळेस घेतो, रोड रिरूट करतात. परंतु स्पीड लिमिट त्याच्यावर काय काय ठेवण्यात आलेली आहे, सांगण्यात आलेली आहे, त्याची काळजी किंवा तिची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे. आणि काही वेळेस असं पण असतो की समोरून काही वेळेस एक रॉंग साईडनी लोक ड्राईव्ह करतात आणि तसे केसेस पण आपल्याकडे भरपूर होतात आणि त्याच्यात ॲक्सिडेंट्स पण भरपूर होतात.
तर ते असा होऊ नये. तर तुम्ही फोकसनी गाडी चालवा, अलर्टमध्ये गाडी चालवा, की तुम्ही स्वतःचा बचाव करायचा आहे आणि समोरच्या माणूसचा पण बचाव करायचा आहे. तर हे 2-4 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्ही प्रोटेक्ट राहू शकता. स्वतःची सुरक्षा तुमची राहील आणि इतरांची पण सुरक्षा राहील. आपण एकटे नसतात काही वेळेस गाडीत, पण इतर पण लोक आहेत किंवा मोटरसायकलवर आपण एकटे नसतो. तर मागे पण कोणीतरी बसलेलं आहे की महिला, बाळ किंवा असे काय बसलेले आहेत का, तर त्यांची काळजी घेणे पडतं तुमची जिम्मेवारी आहे. त्यांना सांगणे की कसे बसायचे आहे, कसे पकडायचे आहे, हेल्मेट धारण करायचे किंवा आपण कारमध्ये असले तर सीट बेल्ट वगैरे लावायचे आणि अशी भरपूर गोष्टी आहे. ते तुम्ही त्याची माहिती काढणे आणि त्याच्याबद्दल अनुपालन करणे ही तुमची जिम्मेवारी आहे. नक्कीच. फक्त महामार्ग आहे म्हणून आपण वेगाने गाडी चालवणं हे नक्कीच योग्य नाही आहे. त्या ठिकाणी किती आपल्याला वेगात गाडी चालवायची आहे ह्याचा व्यवस्थित अभ्यास करूनच तिथे जी वेगमर्यादा लिहिलेली असते आणि त्या वेगमर्यादेचं पालन करणं नक्कीच आपल्या सगळ्यांची ही प्राथमिक जबाबदारी आहे. खरं तर आणखीही अनेक चर्चेचे मुद्दे आहेत, त्याविषयी आपण बोलणार आहोत आणि सरांकडून अधिकाधिक माहिती जाणून घेणार आहोत. कशा पद्धतीने आपला प्रवास हा सुखाचा आणि सुरक्षित होईल ह्याविषयी माहिती घेणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण चर्चा करतोय आपला प्रवास सुखाचा आणि सुरक्षित कसा होईल याविषयी. आपल्याला मार्गदर्शन करतायत संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे वाहतूक विभागाचे प्रमुख डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर. सर, आपण मगाशी सांगितलं की महामार्गावरून कशा पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे, तसंच शहरांमध्ये देखील आपण बघतो की बऱ्याचदा ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स येतात, वाहतूक कोंडी होते आणि अशा वेळी एक सामान्य नागरिक की जिथे रोजचा आपला प्रवास असतो, साधारण 1 तास 1.5 तास हा कुठल्याही शहरात हल्ली लोकांना प्रवास करायला लागतो, तर तो प्रवास करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे किंवा कशा पद्धतीने प्रवास केला पाहिजे जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल? आपण पाहतो की शहरामध्ये एक ते पॉप्युलेशन वाढत आहे किंवा ट्रॅफिकचे आपले जे वाहन आहे त्याचा नंबर वाढतो आहे. तर काही वेळेस आपल्याला की स्पीड जशी आपल्याला मिळाली पाहिजे असं ते मिळत नाही आणि लोकांमध्ये फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस वगैरे होतात किंवा जे सिग्नल्स आहे तर सिग्नल्स एखाद्या वेळेस जर नादुरुस्त झाला तर तो आपण हॉन्किंग सुरू करतात लगेच किंवा काही वेळेस शाळा वगैरे आहे किंवा हॉस्पिटल आहे तिथेही हॉन्किंग करतात, ओव्हर स्पीडिंग करतात. तर ही जी सगळी गोष्टी आहे ना ते आपल्याला म्हणजे डिसिप्लिनला धरून नाही आहे. काही एथिक्स आहे ते एथिक्स फॉलो केले पाहिजे. आपले ह्याच्यात मी स्वतःचे एक्झाम्पल सांगतो. मी 2005 ते 7 पर्यंत कोसोवोला होतो. युनायटेड नेशन्समध्ये माझा डेप्युटेशन होता. तर तिथे मी युरोपात पाहिलं की लोक हॉन्किंग करत नाही, म्हणजे अजिबात हॉन्क करत नाही, हॉर्न वाजवत नाही. तसेच ट्रॅफिकचे नियमांच्या एक नियमाच्या पालन करतात. रेड लाईट आली तर तिथे थांबतात. रोड जरी मोकळा असला ना तर त्यांना एकदम असं वाटतंय की हा म्हणजे माझी हे ड्युटी आहे आणि हे ड्युटी मी पालन केला पाहिजे. तर ज्यावेळेस तुम्ही रोडवर असतात ते सगळे जे रोडचे नियम आहेत त्याचे पालन करणे हे गरजेचे आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस हे करता, जसं फॉर एक्झाम्पल एक आई आहे ते आपल्या मुलांना शाळेला किंवा एक पिता आहे तो आपल्या मुलांना सोडायला जात आहे आणि तिथे तो एक रेड लाईट झालेली आहे आणि तो तिथे जंप करून जात आहे. तर मुलांना असं वाटेल की हाच नियम आहे, माझे वडीलने जे केलेलं आहे तो खरं आहे, कारण आपण त्यांचे लीडर आहे आणि ते आपले मुले आपल्याला फॉलो करतात. मग ही सगळी गोष्टी जे शहरामध्ये जिथे म्हणजे सिग्नल जास्त असतात, स्पीड ब्रेकर काही वेळेस तिथे असतात, तर स्पीड आपली कंट्रोल पाहिजे, कारण स्पीड ब्रेकर जास्त असतात शहरामध्ये. तर हे जे सगळे आहे तुम्ही अलर्ट राहिले पाहिजे. काही वेळेस जे स्ट्रीट लाईट आहे ती लाईट गेलेली आहे, तिथे डार्क आहे तो एरिया, तर तिथेही तुम्ही
कॉन्शियसली म्हणजे बघूनच इकडे साईडला बघून कोणी रोड क्रॉस करतो आहे का, कोणी म्हातारा आहे का, तो जातो आहे का, कोणी महिला आहे का, हे सगळी गोष्टी बघूनच तुम्ही आपले कुठलाही वाहन आहे ते चालवलं पाहिजे. कारण छोटीशी चूक जर आपली झाली तर त्याच्यामुळे तुमच्या नुकसान होऊ शकतोय, समोरच्या माणूस आहे त्याच्या नुकसान होऊ शकतोय. तर वाहन आपल्याला आपली सुविधासाठी आहे, म्हणजे ए पॉईंटपासून बी पॉईंटवर जाण्यासाठी आहे आणि ते कंट्रोलमध्ये जर तुम्ही गेले तर जास्त चांगला राहील. बरोबर आहे सर. ह्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की एक सतर्कता आवश्यकता आहे शहरात प्रवास करताना. जी. बऱ्याचदा सर असंही बघितलं जातं हल्ली की मोबाईलचा वापर हा ड्रायव्हिंग करताना होत असतो. जी. विशेषतः दुचाकी असो, चारचाकी असो, मोबाईलचा वापर सर्रास केला जातो. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मोबाईल जे आहे एक एक असा इन्स्ट्रुमेंट आहे जे सगळे वापरतात, परंतु केव्हा वापरला पाहिजे, कसे वापरला पाहिजे त्याची नॉलेज नाही आहे आपल्याला सगळ्यांना. तर एक तो आहे, काही वेळेस ज्यावेळेस आम्ही इंटरॅक्ट करतो लोक म्हणतात की साहेब आम्ही गुगल मॅपसाठी किंवा मॅपसाठी ह्याच्यासाठी आपण वापरतोय. तो ठीक आहे, तुम्ही समोर ठेवा ना, त्याच्या हे असतो स्क्रीन ठेवण्याच्या समोर. परंतु तुम्ही ज्यावेळेस गाडी चालवता आहे आणि एक हात तुमच्या मोबाईल आहे, एक हातात आणि ते तुम्ही बोलता पण आहे, तर एक तो तुमचा कंट्रोल कमी झाला. एक हातमध्ये जर स्टिअरिंग राहिला किंवा स्कूटर किंवा मोटरसायकलच्या स्पीड एक्सेलरेटर राहिला तर तुमचा कंट्रोल एकदम 50% होऊन जातो. एखादा जर दगड वगैरे आला तर तुम्ही एक हाताने कंट्रोल करू शकत नाही, कारण मोटरसायकल किंवा हे अनसेफ आहे. किंवा तुमच्या अटेन्शन पण डायव्हर्ट होतात, जे 100% अटेन्शन ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवताय तर त्याच्यावर राहायला पाहिजे. म्हणजे एक ते एक्सेलरेटर आहे, ब्रेक आहे, सराउंडिंग ॲटमॉस्फिअर आहे, तुमची गाडीची कंडिशन आहे, ते 100% त्याच्यावर तुमच्या लक्ष राहायला पाहिजे. आणि याच्यासाठी नियम पण तसे आहे. जर तुम्ही गाडी चालवताय आणि त्याच्यात तुम्ही मोबाईल वापरताय तर त्याच्यावर केसेस होतात आणि आजकाल जे केसेस आहे तर ई चलाननी होतात. आमचे कॅमेराज आहे, ते कॅमेरा त्याला पिक करतात आणि ते व्हिडिओग्राफ पण होतात, फोटोग्राफ पण होतात. तर ही सगळी गोष्टी आहे जे फार सिरियस आणि त्याच्यामुळे याला आम्ही डिस्ट्रॅक्शन म्हणतो. आणि तसे केसेस पण आमच्याकडे भरपूर आहे ज्याच्यात लोकांचा जीव गेलेला आहे, सिरियस इंजुरी झालेली आहे. तर हे असं तुम्ही करू नका. काही वेळेस ते स्वतः गाडी चालवता आणि स्टंट व्हिडिओग्राफी पण करताय. तर असे जे स्टंट्स आहे आणि हे आपले रील्स किंवा व्हिडिओज पण अपलोड करतात लोक इन्स्टा अकाउंटवर किंवा फेसबुकवर. हे सगळ्यांची माहिती पण आपण काढत राहतो. आणि आमच्या एक युनिट आहे जो सायबर पेट्रोलिंग करतात किंवा बाहेरून पण लोक आम्हाला सांगतात की साहेब असं असं ते व्हिडिओ कोणीतरी अपलोड केलं, त्याच्यावर तुम्ही ॲक्शन घ्या, कारण तो चुकीचा मेसेज इतरांना देतात. तर हा जे आहे एक फार सिरियस इश्यू आहे आणि आम्ही फार सिरियसली ते घेतो. ठीक आहे, तर मोटर व्हेकल ॲक्टमध्ये ते करतो, परंतु रॅश आणि नेग्लिजन्स ड्रायव्हिंगमध्ये पण त्याच्यावर IPCची केसेस पण लागतात. आणि IPCचा एखादा केस जर तुमच्यावर असला तर तुमच्या कॅरेक्टर व्हेरिफिकेशनसाठी, पोलीस व्हेरिफिकेशनसाठी हे सगळे तुमच्या एक ब्लॉट सारखं राहतात की नेहमी तो माणूस असं त्यांनी चुकीचं हे केलं होतं आणि त्याच्यावर केस पण आहे. हे तुमचे जिथे तुम्ही नोकरीसाठी जाणार किंवा गव्हर्नमेंट नोकरीमध्ये तुम्ही जाणार त्यावेळेस हे सगळे मुद्दे समोर येतात. तर माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही गाडी चालवताना मोबाईलचा अजिबात वापर करू नये आणि ते चुकीची गोष्ट आहे. नक्कीच. खरं तर हा अतिशय गंभीर असा मुद्दा आहे. सरांनी सायबर पेट्रोलिंगचा विषय काढला, त्याविषयी देखील आपण बोलणार आहोत. पण एक फोन येतोय, आपण तो घेऊया. एक सखी आपल्याशी बोलतायत कल्याणहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार. चांगला कार्यक्रम आहे. माझा प्रश्न असा आहे की प्रवास सुखाचा होण्यासाठी, ऐकू येत आहे ना? हो, येते, बोला तुम्ही. हा, प्रवास सुखाचा होण्यासाठी तो सुरक्षित होणं महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की एक अभ्यासगट नेमला पाहिजे. कारण परदेशात असं संशोधन झालेलं आहे की अपघात का होतात आणि त्यांच्या लक्षात आलं प्रत्येक माणसाचा, म्हणजे त्या ड्रायव्हरही आले, एक 30 डे असतो त्याच्या जन्मतारखेनुसार कॅल्क्युलेट केलेला. ज्या दिवशी तो सुखी नसतो, दुःखी नसतो, त्या दिवशी त्याच्या हातून जास्त अपघात होतात. आणि त्यामुळे त्यांनी अशी पद्धत काढली की प्रत्येक ड्रायव्हरला एक 10 दिवस आधी त्याचा 30 डे कळवायचा आणि सांगायचं या दिवशी
विशेष केअरफुल राहा आणि अपघात कमी झाले. तसंच मला आपल्या इथे एक सजेशन करायचे की एक महामार्ग झालाय ज्याच्यावर अपघात जास्त होतात, तर सिव्हिल इंजिनियरचा एक अभ्यास गट नेमायला पाहिजे की तिथे चढाव उतार याच्या प्रमाणात ते झालेलं कन्स्ट्रक्शन बरोबर आहे का. तर अपघातांचा जर अभ्यास गट नेमला प्रशासनाने तर प्रवास सुरक्षित आणि सुखाचा होईल असं धन्यवाद. माझं मत आहे. आपलं काय मत आहे? धन्यवाद. त्यांचं म्हणणं होतं की एक अपघात गट आपण तयार केला पाहिजे. तर मला वाटतं की तुमच्याकडे किंवा डिपार्टमेंटमध्ये असे गट नक्कीच असतील, तर त्याविषयी काय सांगा. मॅडम, फार चांगला विषय तुम्ही काढलेला आहे. आमच्याकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 1004 ब्लॅक स्पॉट्स आहे आणि हे ब्लॅक स्पॉट्स मागील 3 वर्षामध्ये जे ॲक्सिडेंट्स तिथे झालेले सलग आणि काय त्याच्यात मृत्यू झालेले आहे ते सगळे आम्ही काउंट करतो. तर त्या आधारावर आम्ही हे केलेलं आहे. काही हॉटस्पॉट्स पण आहेत आणि सध्या जे काही काम चालू आहे त्याच्यामुळे कुठे वाहतुकाची कोंडी होत आहे किंवा ॲक्सिडेंट होत आहे हे पण आपण केलेलं आहे. आमचे जे वेगवेगळे सगळे डिपार्टमेंट्स आहे तर ते तेथे जाऊन कुठलाही ॲक्सिडेंट जर झाला तर ते आपण त्याच्याबद्दल स्टडी करतो की काय कारण आहे. रात्रीच्या वेळेस तिथे लाईटचा इश्यू आहे किंवा जे कर्व आहे तर ते त्याच्यात प्रॉब्लेम आहेत का किंवा चढ उतर आहेत का ते आपण पाहतो. आणि त्याच्यात जे PW डिपार्टमेंट आहे, नॅशनल हायवे अथॉरिटी आहे, ते सगळे त्याच्याबद्दल आमची रिपोर्टच्या आधारावर ते काम करतात आणि त्याच्या उत्तर शोधण्याच्या काम करतात. आणि असे भरपूर हे आहे ज्याच्यात आपले जे काही ह्याच्यात शॉर्ट टर्म मेजर्स आहे, काही मीडियम टर्म मेजर्स आहे आणि काही लाँग टर्म मेजर्स आहे. शॉर्ट टर्ममध्ये जसे कॅट आईज बसवणे, सिग्नल बसवणे, ब्लिंकर्स बसवणे हे आहे. त्याच्यात काही मीडियम आहे जिथे आपण डिवायडर्स वगैरे किंवा एक्सटेंडेड रोड शोल्डर्स बनवतो. काही फ्लायओव्हर्स वगैरे जे आहे ते लाँग टर्म मेजर्स आहे. तर हे सगळे आम्ही करतो आहे. हे नुसतं असं नाही आहे की ॲक्सिडेंट झाला आणि आपण विसरून गेलो, असं अजिबात नाही आहे. त्याच्यावर काम होतात. संशोधनची जी टीम्स आहेत ते आहे, सगळे डिपार्टमेंट्सची त्याच्यात रेस्पॉन्सिबिलिटी आहे. रोड सेफ्टी कमिटीज आहे ते सगळे जे कलेक्टर्स आहेत त्यांच्या अंडरमध्ये एक कमिटी आहे आणि स्टेट लेवलची कमिटी पण आहे आपले गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची. हे सगळे त्याच्याबद्दल काम करत आहे. नक्कीच. म्हणजे प्रशासनामधून अनेक पातळ्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने कामं चालू आहेतच. तसंच नागरिकांनीही जेव्हा रस्त्यावरून जाताना आपलं जे कर्तव्य आहे ते नक्कीच बजावलं पाहिजे. आपण आणखीही चर्चा करणार आहोत कारण विषय मोठा आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपल्या अगदी रोजच्या जगण्यातला आहे. त्यामुळे तुमचे प्रश्न नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवा. चर्चा अशीच आपण चालू ठेवणार आहोत. आत्ता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपलं आयुष्य हाच एक प्रवास आहे असं म्हटलं जातं आणि तो किती सुखकर करायचा हे आपल्याच हाती असतं. आज आपण बोलतोय रस्त्यावरच्या प्रवासाबद्दल आणि तो सुखकर कसा करायचा याविषयी आज आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर, जे अप्पर पोलीस महासंचालक आहेत, वाहतूक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई. सर, मगाशी आपण सायबर पेट्रोलिंग हा एक विषय आपण काढला होता. तर नक्की काय होतं सायबर पेट्रोलिंगमध्ये, कशा पद्धतीने काम केलं जातं? आजकाल जे आहे ते एक आपले फुटप्रिंट्स असतात, सायबर फुटप्रिंट्स त्याला आपण म्हणतो. आणि जनरली सगळे स्पेशली युवा मंडळी आणि इतर सगळे हे वापरतात. तर आपण काय तुमची ॲक्टिव्हिटी आहे इंटरनेटवर तर ते आपण टाकतो त्याच्यावर आणि ते आपण फुटप्रिंट्स आपले तयार करतात, डिजिटल फुटप्रिंट्स त्याला म्हणतो. तर हे जे आहे काही मुले, युवा मंडळी किंवा इतर लोक जे काही करतायत ते सोशल मीडियावर टाकतात. आम्हाला असे व्हिडिओज मिळालेले आहे की ट्रक चालवताना त्यांनी असे रील्स बनवलेली आहे रॅश आणि नेग्लिजंट ड्रायव्हिंग करताना, किंवा मोटरसायकल चालवतात आणि स्टंट्स वन व्हील राईड करतात किंवा असा तसा एक हात फ्री ठेवलेला आहे किंवा दोन्ही हात सोडलेले आहे आणि हे करतात आणि तसे ते व्हिडिओज आणि रील्स त्याच्यावर टाकतात. आम्ही जे आहे सगळं हे चेक करत राहतो आणि भरपूर लोक पण आहेत जे आम्हाला सांगतात की साहेब तुम्ही हे बघा, तर त्याच्यावर आम्ही असं पाहिलेलं आहे आणि तो चुकीचा मेसेज
समाजामध्ये जातोय त्याच्यामुळे. मग हे जे आहे सायबर पेट्रोलिंग सुमोटो आपण करतो आणि इन्फॉर्मेशन बेस्ड पण असतो. ओके. तर हे केल्यानंतर आपण तो जो आहे त्याला आपण शोधतो. आमचे जे सायबर डिपार्टमेंट आहे त्याची त्याला पाठवून की हे कुठलं आहे, कोणी पाठवलेलं आहे, त्याचा ॲड्रेस काय, IP ॲड्रेस ज्याला ते म्हणतो, ती सगळी माहिती मिळाल्यानंतर आपण त्याच्यावर त्या संबंधित पोलीस स्टेशनला, त्या जिल्ह्याला त्याच्यावर ॲक्शन घेण्यासाठी सांगतो आणि त्याच्यावर ॲक्शन होतो. जसं मी अगोदर सांगितलं की इंडियन पिनल कोडमध्ये ज्या सेक्शनमध्ये तो बसतो तर त्याप्रमाणे त्याच्यावर ॲक्शन होतो आणि ॲक्शनमध्ये त्याचा लायसन्स सस्पेंड होऊ शकतो जर प्रूव्ह झाला तर. तसेच त्याला शिक्षाही होऊ शकतोय आणि त्याच्या लायसन्स कॅन्सल पण होऊ शकतोय. तर हा सिरियस इश्यू आहे आणि कोणीही जे आपले श्रोते जे पाहत आहे हे कुठलाही असा कृती करू नये की ज्याच्यामुळे त्याच्यावर आपण ॲक्शन घेण्याची आम्हाला पाळी येईल. बरोबर आहे. म्हणजे खरं तर अशी वेळच आपण येऊ दिली नाही पाहिजे डिपार्टमेंटला. सर, आपण बघतो की चारचाकी वाहनांची संख्या आता खूप वाढतीये आणि चारचाकी वाहनांमध्ये सीट बेल्ट हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. कारण अनेक आपण रोज वाचत असतो ॲक्सिडेंट्स किंवा बऱ्याचदा असं होतं की अतिशय महत्त्वाच्या व्यक्ती आहेत आणि त्या केवळ सीट बेल्ट न लावल्यामुळे त्यांना गंभीर इजा झालेली आहे किंवा प्राण देखील गमावलेले आहेत. तर तुम्ही सीट बेल्टचं महत्त्व विशेषतः मागच्या बाजूला जे बसलेले असतात, मागच्या सीटवर बसलेले असतात, तर त्यांच्यासाठी काय नियम आहेत, कशा पद्धतीने सीट बेल्ट लावले गेले पाहिजेत? नियम जे आहे क्लिअर आहे आणि जसा विदेशात आहे, कोणी जर मागे बसला, जरी लहान पोर असला तर त्यांनीही एक त्याच्यासाठी बास्केट असतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्याला बसवलं पाहिजे, प्रॉपरली प्रोटेक्टेड. आणि तसे जे आपले ड्रायव्हरची साईडला माणूस बसला असेल किंवा मागे, सगळ्यांनी सीट बेल्ट्स लावली पाहिजे. आम्ही जे आहे आमचे केसेसमध्ये भरपूर असे दिसलेले आहे, काही वेळेस ड्रायव्हरनी लावला नाही किंवा साईडमध्ये जे बसले आहेत त्यांनी लावला नाही आणि ते ॲक्सिडेंट झालेलं आहे. मोठा एक एक्झाम्पल आहे, जसं आपण सांगितलं, मला आठवलं की एक टाटा समूहचे एक हे होते उद्योगपती, तर ते मागे बसलेले होते. ॲक्सिडेंट झाला, त्यांनी सीट बेल्ट लावलेली नव्हती आणि ते सायरस मिस्त्रीजीच्या फार सिरियस आणि त्याच्याबद्दल भरपूर चर्चा झाली कारण एक चांगला माणूस आपल्यामधून गेला. तर असा होऊ नये, तर सेन्सिटायझेशन याच्याबद्दल झाली पाहिजे आणि नियम एकदम क्लिअर आहे. आणि नियम तुम्ही एक साईडला जरी ठेवले, तुमचे प्राण तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. जसं मी अगोदर सांगितलं की सगळ्यांसाठी फार महत्त्वपूर्ण आहे, तर त्याच्याबद्दल जरूर तुम्ही विचार करा. आणि जेव्हा तुम्ही बसतात, आणि काही वेळेस आम्ही पाहिलं, मी स्वतः ज्यावेळेस जातो तर काही टॅक्सीजमध्ये त्यांनी ते कापड लावलेलं आणि ते तुम्हाला सीट बेल्ट मिळत नाही. तर हे सगळ्यांना, जे ट्रॅव्हल एजंट्स असो, आपली प्रायव्हेट गाडी असो, कुठलीही असो, तर त्याच्यामध्ये सीट बेल्ट असणे गरजेचे आहे. आणि ॲज पर लॉ, म्हणजे कानूनी तौरनी पण हे आपल्याला पाहिजे. नक्कीच. म्हणजे सीट बेल्ट, आणि खरं तर सर सीट बेल्ट म्हणजे काय, त्याच्यामध्ये काहीच आपल्याला कुठे काही दुखापत होत नाही किंवा अनकम्फर्ट कुठेही नसतो. त्यामुळे सीट बेल्ट लावणं हे खरं तर मला असं वाटतं की आपल्या ते अंगवळणी पडलं पाहिजे आणि त्याची सवय आपल्याला झाली पाहिजे. हां, सीट बेल्ट दुसरं कारण असं पण आहेत ना, सीट बेल्ट लावली तर जरी दुर्दैवाने ॲक्सिडेंट जर झाला तर तुमचे एअरबॅग्स उघडतात. म्हणजे सीट बेल्ट नसला तर तो पण उघडणार नाही, म्हणजे तुमचा इम्पॅक्ट डायरेक्टली तुमची बॉडीवर येईल. असं होऊ नये, तर म्हणून सीट बेल्ट बद्दल ज्यावेळेस तुम्ही वाहन चालवताय तर वाहन आपण कसे चालवलं पाहिजे, काय प्रोटेक्शन घेतली पाहिजे, काही प्रिव्हेन्शन्स घेतली पाहिजे, ते तुम्ही बसताना तुम्हाला सगळं हे कळलं पाहिजे. नाही तर काय की मला हे माहीत नव्हतं, असं नसलं पाहिजे, असं नाही झालं पाहिजे. तर तुम्ही काय नियम आहे, तुमची काय ड्युटीज आहे, म्हणजे कर्तव्य काय आहे ड्रायव्हर म्हणून तुम्हाला, आणि तुमचं तसे ज्यावेळेस तुम्ही बसलेले आहे त्यावेळेसही तुमचे काही कर्तव्य आहे, तर तेही तुम्ही पालन केले पाहिजे. नक्कीच सर. तुम्ही आता उल्लेख केला की परदेशात काही नियम असतात, तर आपले भारतातले लोक जेव्हा परदेशात जातात तेव्हा तिथल्या नियमांचं अगदी तंतोतंत पालन होतं, पण तेच लोक जेव्हा भारतात येतात तेव्हा बऱ्याचदा आपल्याला दिसून येतं की तितकं तंतोतंत पालन
ते करत नाहीत, तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? मी माझी विनंती आहे एक ऑफिसर म्हणून, एक नागरिक म्हणून सर्वांना, की आपण जे आहे ना, जसं मी अगोदर पण सांगितलं, की तुमच्याकडे लोक पाहतात. तुम्ही कसे रोडवर थुंकतात किंवा कसे तुम्ही बिहेव करतात. तुमची ड्युटीज आहे काही, ती ड्युटीजच्या तुम्ही पालन जरूर करा. आणि तुमचे ॲक्शन्समुळे इतरांवर फरक पडतो. जसं मी अगोदर सांगितलं, की आई-वडील जे आहे आमचे इन्स्पिरेशन असतात. तर ते कसे त्यांच्या कंडक्ट आहे, तर तुमचा कंडक्ट तसा पाहिजे एकदम व्यवस्थित. आणि आपण कुठेही असलो तर आपल्याला आपला भारत, आपला देश जर चांगला मोठा डेव्हलप करायचा, तर याच्यात हे सगळे म्हणजे तिकडचा लॉ अँड ऑर्डर कसं आहे, तिथे डेव्हलपमेंट कशी आहे, हे सगळा एक विषय झाला. परंतु तिकडचे लोक कसे बरोबर आहे, आहे. कसे अनुशासित आहेत की नाही, तर तो फार महत्त्वपूर्ण आहे. नाही ते आपण काय लोकांना मेसेज देतोय, त्याच्याबद्दल जरूर विचार करा तुम्ही. नक्कीच सर, आपण अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितलात, की आपण म्हणतो की आपला भारत आता विकसनशील आहे, पण आपल्याला विकसित देशांमध्ये जर आपली गणना व्हायची असेल, तर इतर सगळ्या सोयी सुविधांबरोबरच नागरिकांचं वर्तन हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो आपण सगळ्यांनी पाळला पाहिजे. सर, बऱ्याचदा आपण बघतो की मद्यप्राशन करून गाडी चालवली जाते किंवा काही नशेमध्ये गाडी चालवली जाते आणि फार मोठे अपघात होतात आणि त्यांचं आणि इतरांचंही त्या गाडीतल्या बरंच नुकसान होतं. तर काय नियम आहेत आणि काय तुम्ही आवाहन कराल ह्याबाबत? बघा ते कोणीही म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह करू शकत नाही. म्हणजे मद्यप्राशन आणि मग त्याच्यानंतर गाडी चालवणे हा अजिबात नियमाला धरून नाही आहे. म्हणजे नियमांचे विपरीत आहे, विरुद्ध आहे. असा तुम्ही कधीही करू नये. आणि आजकाल सुविधा आहे ना, जर तुम्हाला सोशली कुठे जायचं आहे आणि जर तुम्हाला हे मद्यप्राशन करायचंच आहे, तर तिथे तुम्ही कशाला ड्रायव्हिंग करताय? तुमच्याकडे आहेत ना आजकाल तो प्रायव्हेट व्हेकल्स पण मिळतात, ते ॲप्स आहे, तुम्ही बोलवा किंवा तुम्ही मित्रमंडळी आहे, तर जो मद्यप्राशन करत नाही त्याला सांगा, तो ड्राईव्ह करतील. परंतु कुठलीही परिस्थितीमध्ये मी तुम्हाला सांगतोय, की कारण आम्ही पाहिलेलं आहे युवा मंडळी, कॉलेजचे स्टुडंट्स हे अननेसेसरी सगळे ड्रिंक करून 31 डिसेंबर आहे की एखादा फेस्टिवल आहे, आम्हाला एन्जॉय करायचं आहे, माझा रिझल्ट आलेला आहे, मला एन्जॉय करायचं आहे. एन्जॉय करताना तुम्ही नियमांच्या का पालन करत नाही? आणि नियम तो एक झाला, तुम्ही आपला स्वतःच्या का काळजी करत नाही? तुम्ही विचार करा, तुमचे आईवडील त्यांचे पण काही ॲम्बिशन्स आहे, की माझा मुलगा, माझी मुलगी मोठी होणार आणि त्याच्यानंतर माझ्यासाठी असं करणार, मला बघणार. हे सगळे इतका तुमच्यावर सगळं आपलं आयुष्य लावतात. पैसे ते जे कमावतात तुमच्यावर लावतात आणि तुम्ही एक छोटीशी एन्जॉयमेंटसाठी तुमच्या स्वतःच्या आणि सगळ्यांच्या आयुष्य खराब करतात. विचार करा त्याच्याबद्दल. असं अजिबात करू नये असं मला सर, ह्यालाच एक मला जोडून असा प्रश्न विचारावासा वाटतो, की बरीच मुलं असतात, तरुणाई असते, तर त्यांचं म्हणणं असतं की आम्ही खूप जास्त मद्यप्राशन केलेलं नाही आहे. तर त्यावरही मला तुमच्याकडून माहिती हवी आहे, पण तत्पूर्वी एक फोन येतोय, तो आपण घेऊयात. मिलिंद चाकळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, आपला प्रश्न सलग विचारा. टीव्हीचा आवाज अगदी बंद ठेवा. ओके. माझा प्रश्न असा आहे की बऱ्याचशा ठिकाणी जेव्हा टर्निंग येतं म्हणजे वळण येतं, त्या वळणाच्या तिथे बँकिंग अँगल असतो, तो नीट मेंटेन झालेला नसतो. आणि हे बँकिंग अँगल हे इंजिनियर चेक करतात का नीट? कारण ते नसल्यामुळेच बरेचसे वेळा ऍक्सिडेंट होतात. आणि दुसरं म्हणजे ब्रिजेसमध्ये जेव्हा मध्ये जे दोन ब्रिजच्या ह्याच्यामध्ये जे जॉईंट्स येतात, ते जॉईंट्स कधीच भरलेले नसतात. तर ते जॉईंट स्मूथली जातील ह्याच्यासाठी आपण काय करता? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. सर, काय सांगाल की वळणाच्या ठिकाणी जे अँगल्स असतात त्याबद्दल? तर जे वळण असतात तिथे त्याचे प्रोटेक्शन, कारण वळण आहे ते म्हणजे आपल्याला करायचेच आहे तिथे, म्हणजे ते आपण जास्त त्याच्याबद्दल काय करू शकत नाही. परंतु तिथे प्रोटेक्शन काय करू शकतात, तिथे आपण
रिफ्लेक्टर्स लावू शकतात किंवा इतर झेब्रा क्रॉसिंगचे जे एक टेक्टाईल हे असतात स्ट्रिप्स ते लावू शकतात, ट्रम्बलर्स ते लावतो आपण. हे सगळं आपले जे इंजिनियर्स आहे जे त्याच्यात तज्ज्ञ आहे ते त्या त्या पॉईंट्सचे बद्दल अभ्यास करून तिथे ते काम करतात. आणि असे जे आहे जिथे आम्हाला वाटतं आहे स्वतः आमचे पोलीस अधिकाऱ्यांना किंवा इतरांकडून ज्यावेळेस सुझाव सूचना येतात आमचे ट्विटर हँडलवर किंवा आमचे जे व्हॉट्सॲप नंबर्स आहेत त्याच्यावर ते आपण त्यांना संबंधित डिपार्टमेंटला सांगतो की असं असं हे आम्हाला वाटतं आहे की तिथे ते तुम्ही जाऊन स्टडी करा आणि त्याचे जे दुरुस्त करायचे ते तुम्ही जरूर करा, ते आपण करतो. तसेच जे फ्लायओव्हरचं जे तुम्ही म्हणाले की तिथे जे गॅप्स असतात ते भरत नाही, ते गॅप्स जे आहे वेगवेगळे प्रकारचे असतात. काही वेळेस तो पाऊस जर पडला तर ते ड्रेनेजसाठी पण ते आपण काही वेळेस सोडतो, तर तो एक असू शकतं आहे. बाकी असे जर काही असला की असा चुकलेला आहे किंवा गॅप पडलेला आहे तर त्याच्याबद्दल संबंधित डिपार्टमेंट त्याच्यावर नक्की काम करतात आणि आम्ही त्यांना सूचना सुझाव देत राहतो. असं काही असलं तर तुम्ही आम्हाला सांगू शकतात. नक्कीच सर, मला वाटतं यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना नक्कीच मिळालं असेल. मगाशी मी एक प्रश्न छोटा विचारला होता की बऱ्याच मुलांचं असं म्हणणं असतं की आम्ही जास्त मद्यप्राशन केलेलं नाही, तर किती मद्यप्राशन करणं अलाउड आहे किंवा नाही आहे, अजिबातच नाही आहे, हे एकदा मला असं वाटतं की या कार्यक्रमाद्वारे आपल्याकडून एकदा ठामपणे जाऊ देत. आता जसं आहे की काही लोक जे मद्यप्राशन करतात किंवा ड्रग्स पण आहेत. ड्रग्स पण एक फार सिरियस इश्यू याच्यात झालेला आहे. मग आम्ही ज्यावेळेस एखादा ॲक्सिडेंट घडला तर त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांनी किती त्याचे ब्लडमध्ये किती अल्कोहोल होता ते आपण चेक करतो. तसेच ब्रेथ ॲनालायझर पण आहे की आपण श्वासमध्ये ते वेपर्स येतात तर त्या आधारावरही आपण चेक करतो. आजकाल ते ड्रग्सच्या पण तसेच टेक्निकल टेस्ट असतात. तर एक दुसरा अजून याच्याशी निगडीत आहे की काही लोक म्हणतात की आम्ही दवाई घेतली होती म्हणून आम्हाला एक पर्टिक्युलर जे परमिसिबल लिमिट आहे त्याचे बाहेर असं आहे. परंतु जे डॉक्टर्स आहे, जे टेक्निकल एक्सपर्ट्स आहेत त्यांना कळतो की काय तुम्ही प्राशन केला होता. तर ह्याच्यात जे आहे जे टेक्निकली आता टेक्निकल ह्याचे सांगण्याच्या काही हेतू नाही आहे की तुम्ही किती पिणार आणि मग तुम्हाला किती याच्यात आणि किती वेळाने तुमच्या टेस्ट झाला तर हे होईल. माझं असं म्हणणं आहे की जसं सुरुवातीला पण सांगितलं, ड्रिंक अँड ड्राईव्ह इज नॉट अलाउड. म्हणजे तुम्ही प्राशन केलेलं आहे, दारू पिलेली आहे, ते ड्रायव्हिंग अजिबात अलाउड. बरोबर आहे. म्हणजे काही असेल तरी आपण त्याच्यानंतर वाहन चालवणं हे आपण वर्जित आहे. म्हणजे नियमाप्रमाणे ते वर्जितच आहे. कारण एखाद्याची बॉडीवर जास्त इफेक्ट करतात, दुसऱ्याची बॉडीवर कमी इफेक्ट होतो. परंतु हे तुम्ही की भाई मी तो एकच पॅक घेतलं होतं किंवा मी दवाई घेतली होती वगैरे वगैरे, तर असं नाही आहे. जर तुमची चूक आहे त्याच्यात तुमचे ब्लडमध्ये सॅम्पलमध्ये जर तो मिळालेला आहे, तुमचे ब्रेथ टेस्टमध्ये म्हणजे जे श्वासाचे टेस्टमध्ये पण जर मिळालेलं आहे तर तुमच्यावर कारवाई नक्की होणार. आणि दारू पिऊन किंवा असे पदार्थांचं सेवन करून गाडी चालवणे इज ॲब्सोल्युटली नो. अजिबात तुम्ही गाडी चालवू नये. नक्कीच सर, मला वाटतं की हा जो एक संदेश आहे तो आपल्या मनावर पूर्णपणे तरुणाईने विशेषतः ठसवला पाहिजे. सर, आम्हाला अतिशय आनंद आहे की आपल्यासारखं व्यक्तिमत्व आज इथे आलेलं आहे की ज्यांना आयर्न मॅन हा किताब मिळालेला आहे. आम्हाला जरा त्याच्याबद्दल विस्तृतपणे जाणून घ्यायला आवडेल की काय हा किताब आहे आणि कशा पद्धतीचं काम हे आपण केलेलं आहे. हे थोडासा मुद्देशी निगडीत नाही आहे परंतु 2 मिनिट त्याच्याबद्दल मी बोलणार. सर, आम्हाला आवडेल कारण तुम्ही आज इथे आलेला आहात आणि तुमच्याकडून हे आम्हाला विशेषतः जाणून घ्यायला आवडेल. थँक्यू. मी थोडासा याची पार्श्वभूमी सांगतो की सगळ्यांना असं वाटतं आहे की माझी वय झालेली आहे, मी आत्ता 50च्या झाला तर मला हे शक्य नाही ते शक्य नाही आणि फिजिकली म्हणजे बॉडी साथ देत नाही असं भरपूर लोक म्हणतात. आणि काही तो असं म्हणतात आत्ता 50च्या झाला आता काही चॅलेंजिंग काम करायचं नाही. मग मी 50च्या झालो होतो आणि त्याच्या अगोदर
मी म्हणजे 2017मध्ये एक डेक्कन क्लिफ हँगर एक सायकलिंगचा इव्हेंट असतो जो जवळपास 643 किलोमीटरच्या आहेत. तर तो सलग म्हणजे आम्ही पुणेपासून गोवापर्यंत नॉनस्टॉप सायकलिंग केली होती. अच्छा, तर नॉनस्टॉप तो सलग. नॉनस्टॉप बापरे. सायकलिंग म्हणजे एक टेक्निकल ब्रेक्स आपण घेतो, नुसते सोडून आपण सलग 643 किलोमीटर सायकलिंग. मग तो आम्ही 2017 ज्यावेळेस मी 50 वर्षाचा झालो, त्याच्यानंतर काय मग लोकांचे वेगवेगळे हे असतात की भाई आता झाला ना कशाला. आणि त्यावेळेस मी कमिशनर पोलीस होतो नाशिकला. बरं. तर मी म्हटलं की नाही आता लोकांचा संभ्रम आहे की आता नाही, आता तुम्ही आरामात बसा. हे जे आहेत ना ही एक भावना बदलली पाहिजे. म्हणजे खरंय. तुमच्या बायोलॉजिकल एज आणि क्रोनॉलॉजिकल म्हणजे तुमचे जे नंबर ऑफ इयर्स तुम्ही जगलेले आहे. तर आणि दुसरा फिजिकल, तुमची फिजिकली किती फिट आहे, मेंटली किती फिट आहे तुम्ही, तो त्याच्यावर तुमच्या बायोलॉजिकल एज. मग त्यावेळेस मी ठरवलं की नाही आज असं काहीतरी करायचं की ज्याचा संदेश समाजामध्ये जाईल की एज इज जस्ट अ नंबर. तो एक नंबर आहे, नुसतं एक नंबर आहे. तर त्यावेळेस मी डिसाईड केलं आणि त्याची ती जी आहे तो जो ती रेस जी आहे ते ट्रायथलॉन म्हणतात. त्याच्यात 3 भाग असतात. पहिला आहे स्विमिंगचा आणि स्विमिंग त्याच्यात सुरुवातीला 4 किलोमीटर स्विमिंग असतात आणि तो समुद्रात किंवा मोठे तलावामध्ये ते असतात ज्याच्यात 4 किलोमीटरचा लूप असतो. तर 4 किलोमीटर स्विमिंग झाल्यानंतर 180 किलोमीटरची सायकलिंग असतात. ओहो. तर लगेच एकदम. आणि तुम्ही जर एक याच्यात त्या वेळेत जर तुम्ही फिनिश केला नाही तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करतात. मग हे झाला 180 किलोमीटर आणि त्याचे नंतर तुम्हाला 42 किलोमीटर फुल मॅरेथॉन धावायचे. बापरे. आणि हे सलग सगळं. हे सलग ते सगळं. आणि जर तुम्ही रनिंगमध्ये जर तुमच्या तो त्या वेळेत जर पूर्ण नाही करू शकले मग परत डिस्क्वालिफाय, परत तुम्हाला हे सर. मग ही जी आहे ॲक्टिव्हिटी मी 2018मध्ये फ्रान्समध्ये केलं होतं, पॅरिसमध्ये. आणि त्याच्यात 226 किलोमीटर मी 15 तास 13 मिनिटामध्ये पूर्ण केलं. आणि ते ॲक्च्युली 16 तास देतात ते. तर आम्ही ते हे केलं आणि मग त्याच्यानंतर म्हणजे एक ते लोक म्हणतात मला वेळ मिळत नाही. मग सगळ्यांकडे 24 तास असतात. हे 24 तास तुम्ही कसे वापरतात हे तुमच्यावर आहे. म्हणजे काही वेळेस आपण नुसतं बसून राहतो, सोशल मीडियावर काहीतरी पाहत बसतो, टी व्ही बघत राहतो किंवा आपला वेळ घालवतो इकडे तिकडे. तर ह्याच्याऐवजी जर तुम्ही बॉडीवर किंवा आपले जे तुमची जे रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज आहे, हॉबीज आहे, त्याच्यावर जर तुम्ही वेळ दिला तर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि मेंदूवर पण होतो. तर असं आहे की 24 तास सगळ्यांकडे तुम्ही कसे वापरतात हे तुमच्यावर नक्कीच आहे. सर. म्हणजे खरंच हे ऐकूनही म्हणजे असं वाटलं की अरे बापरे, हे खरंच शक्य असतं का की एवढ्या ॲक्टिव्हिटीज सलग करणं. पण ते सरांनी साध्य करून दाखवलेलं आहे आणि म्हणूनच कदाचित ते आज एवढ्या मोठ्या पदावर आहेत आणि अतिशय समर्थपणे त्यांनी अनेक पदं सांभाळलेली आहेत. सर, पुन्हा आपल्या विषयावर येऊया. आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे चाललेलो आहोत. तर या दिनानिमित्त आपण आमच्या सगळ्या प्रेक्षकांना काय आवाहन कराल, काय मार्गदर्शन कराल? माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील की आम्ही दररोज सकाळी मला कंट्रोल रूममधून आमचे जे आहे दररोज माहिती मिळतात की आज महाराष्ट्रामध्ये इतके ॲक्सिडेंट झालेले आहे, इतके लोक जखमी झालेले आहे, इतके लोक मृत्युमुखी पडलेले आहे. हे दररोज मला पूर्ण महाराष्ट्राची माहिती मिळतात. फार गंभीर म्हणजे एक असा विषय आहे जे आपण आता बोलत आहोत. आपण पण पाहिलं असेल तुमचे कॉलनीचा एखादा मुलगा मुलगी किंवा एखादा माणूस गेला असेल. तुमच्या परिवाराच्या पण होऊ शकतो की असा एखादा दुर्दैवाने असं झालं असेल किंवा इतर जे लोक आहेत ते गेलेले ॲक्सिडेंट्समध्ये. तर त्यांना आठवणीत ठेवण्यासाठी हा दिवस आपण साजरा करतो. आणि जे डिपार्टमेंट्स आहे ह्याच्यामध्ये जे काम करतं, जसं हेल्थ डिपार्टमेंट आहे तो आपल्याला
फर्स्ट एड देतो किंवा आपला इलाजही करतो किंवा ॲम्ब्युलन्सेस आहे ते ॲम्ब्युलन्सचे जे स्टाफ आहे त्यांना पण थँक्स करण्याचा एक दिवस आहे. बरोबर आहे. तसेच पोलीस डिपार्टमेंट आहे. कुठलाही ॲक्सिडेंट झाला तर आमचा हेतू सुरुवातीला असा असतो की गोल्डन आवरमध्ये त्या माणूस तो जो इंजर्ड आहे तो जखमी जो झालेला त्याला कसे तातडीने हॉस्पिटलमध्ये बरोबर. पोहोचावे तर तो आपला एक हेतू असतो. तर त्यांना धन्यवाद किंवा त्यांना रिमेंबर करण्याचा हा दिवस आहे. नक्कीच सर. आणि ते आपण असं हे करतो. तर सगळ्यांना माझी एक विनंती राहील की आपण ज्यावेळेस रोडवर असतात तर नियमांचे पालन करा. तुमची चुकामुळे इतरांना काही नुकसान नाही झाला पाहिजे नक्कीच. हे जरूर तुम्ही विचार करा. नक्कीच आज जे गंभीर ज्यांना दुखापत झालेली आहे रोड ॲक्सिडेंट्समध्ये तर त्यांचा स्मरण दिवस आहे. त्यांना स्मरण तर आपण करतोच आहोत, त्याचबरोबर की जे इतर लोक आहेत जे नेहमीच मदतीला पुढे येतात त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करतोय आणि पुन्हा असे ॲक्सिडेंट्स असे अपघात घडू नयेत याची खबरदारी आपण आत्तापासून घेऊया. सर आपण इथे आलात आणि अतिशय मोलाचं मार्गदर्शन आमच्या सगळ्या दर्शकांना केलं. आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपली मनापासून आभारी आहे. खूप खूप धन्यवाद सर. पण शेवटी मी एक सेकंड बोलतो हो. की आपले एक मान्य सुप्रीम कोर्टाने सांगितलं काही लोकांना संभ्रम असतात की मी मदत करू की नाही. जर कोणीही विक्टिम तुम्हाला दिसला रोडवर त्याला जरूर मदत करा. मान्य सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन्स आहे 2016 आलेली आहे की तुमचे समोर जर कोणी दिसला त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचवा आणि नक्कीच. पोलीस त्यांना काही प्रश्न विचारणार नाही. नक्कीच आपण अशा पद्धतीने मदत करूया. आज इथेच थांबतोय. नमस्कार. थँक्यू. नमस्कार.